खरं तर संसदरत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मावळच्या माझ्या लोकसभेच्या जनतेला हा पुरस्कार मी अर्पण करतो। गेले 3 टर्म मावळ लोकसभा क्षेत्रातील जनतेनं मला मोठ्या विश्वासानं लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणं, सर्वाधिक जास्त चर्चेमध्ये सहभाग घेणं असा टॉप 1 मध्ये राहण्यामध्ये माझा सहभाग राहिला आहे। आज पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर किरण रिजिजू यांच्या शुभ हस्ते आज हा पुरस्कार मिळाला। खरं तर मला 8वा पुरस्कार आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करतो। पुरस्काराचं श्रेय प्रथम माझ्या लोकसभेतील माझा संपूर्ण मतदार यांचं आहे। माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे आणि ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, या सगळ्यांचं श्रेय या पुरस्काराचं श्रेय आहे। संसदरत्न पुरस्कार मिळाला, यंदाच तुमची पहिल्यांदाच लोकसभेमध्ये निवडून आलेला आहात आणि संसदरत्न पुरस्कार खूप आनंद झाला आणि आपण केलेल्या कामाचे कोणीतरी परीक्षण करतंय आणि त्याच्यामुळे एवढ्या देशातील सर्व खासदारांमध्ये आपली निवड होते। जे सिनियर्स लोक आहेत त्यांच्या रांगेमध्ये आपल्याला जाऊन बसायची संधी मिळते, त्याचा खूप आनंद आहे। जनतेने ज्या विषयांकरता मला पाठवलेलं आहे, लोकसभा खासदार म्हणून, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून ज्या कामाकरता पाठवलेलं आहे ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली? नक्कीच जबाबदारी ही वाढतच असते आणि पुन्हा अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत। त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। दुसरा देखील खासदार ज्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे, पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, आपण पाहतोय की त्यांना सुद्धा यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय। ताई, पहिल्यांदाच राज्यसभेवरती निवड झाली आणि संसदरत्न पुरस्कार मिळाला, खूप आनंद वाटतोय। ओव्हरऑल टॉपर म्हणून राज्यसभेमध्ये मला पुरस्कार मिळालेला आहे आणि छान वेगवेगळे प्रश्न उचलता आले आपल्या भागातले, महाराष्ट्रातले, पुण्यातले विशेषतः, आणि मी माझ्या वरिष्ठांचे मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते त्यांच्याप्रती। माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय अमित भाई शहा, माननीय नड्डा साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्याच्यामुळे मला काम करता आलं। प्रामुख्याने वक्फ अमेंडमेंट बिल याच्यामध्ये मी काम जे केलं, सगळ्या देशभर प्रवास करता आला आणि विषय जाणून घेता आला, या बिलाच्या अमेंडमेंटसाठी, सुधारणेसाठी प्रयत्न करता आले, त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते। आणि माझ्या सगळ्या टीमचं मनापासून मला कृतज्ञता व्यक्त करायची की दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी असतील, पुण्यातले आमची सगळी टीम मेंबर्स असतील, त्या सगळ्यांच्या आमच्या एकत्रित प्रयत्नांनी हे टीमवर्क असतं आणि त्याच्यामुळे या टीमचे सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचे। पाहतोय की केलेल्या कामामुळे हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे। मात्र महाराष्ट्रातल्या जवळपास 7 खासदारांचा या संसदरत्न पुरस्कारामध्ये समावेश होता, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे खासदार वर्षाताई गायकवाड यांना सुद्धा यंदाचा संसदरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला आहे। संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे, काय आपली पहिली प्राईम पॉईंट फाउंडेशनचं आणि त्या ठिकाणी जे आहे ते ई-मॅगझिनचा मी धन्यवाद देते की त्यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून जे आहे तो आम्हाला संसदरत्न हा पुरस्कार दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी माझी जी आहे ती सगळ्यात पहिली कृतज्ञता कोणाच्या प्रती व्यक्त करते, ती तर उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामधल्या जनतेच्या प्रती मी व्यक्त करते की मुंबईच्या जनतेने मला निवडून दिलं, मला आशीर्वाद दिला आणि ज्या भारतीय संविधानाची कास धरून मी राजकारणात उतरले, त्या भारतीय संविधानाचं जे आहे ते आज महत्त्वाचं जे मला परवा असं वाटतं की माझ्या जीवनामधलं आहे की मी संसदेमध्ये जे काम केले 1 वर्षभरामध्ये, त्याच्या दृष्टिकोनातून मला हा पुरस्कार मिळाला आहे। मी माझ्या सगळ्या नेत्यांचे आणि सगळ्या जनतेचे आभार व्यक्त करते आणि हा पुरस्कार जो आहे तो मुंबईच्या जनतेला व्यक्त करते। गेल्या 4 दिवसांपासून तुमचं कौतुक केलं जातं, ते म्हणजे संसद भवनामध्ये तुम्ही निशिकांत दुबेंना जाब विचारला आणि 2 दिवसानंतर, म्हणजे याच्या आधीच तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला होता, मात्र आता संसदरत्न तुम्ही झाले।
नक्कीच असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतीय संविधानाचा धागा पकडून मी राजकारणात आले आणि आज संसदेपर्यंत पोहोचवण्याचं काम मला जनतेने केलं आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी नाही आणि आमचे पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी पोहोचले. आणि ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्राच्या विचारधारेशी आणि महाराष्ट्राच्या धर्माशी आम्ही जे आहे तो एकरूप झाले, त्यामुळे सातत्याने तिथं संसदेमध्ये आवाज उचलण्याचं काम आम्ही करतो आणि विरोधी पक्षामध्ये काम करत असताना जे महाराष्ट्राचे मुद्दे असतील, जे देशाचे मुद्दे असतील ते मांडण्यासाठी ते एक व्यासपीठ आहे. याच्या माध्यमातून आज आम्हाला पुरस्कार मिळाले. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. की संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहतोय की वर्षा गायकवाड यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 7 खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आपल्यासोबत खासदार स्मिताताई वाघ आहेत, त्यांना सुद्धा आपण पाहतोय की या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. स्मिताताई, दोघींनाही पुरस्कार मिळालेला आहे, एकाच पक्षामध्ये काम करताय, आपली पहिली प्रतिक्रिया? आजचा हा पुरस्कार मिळाल्याचा खूप अतिशय आनंद आहे. मला असं वाटतं ज्या जनतेने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, ज्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आम्ही इथं पोहोचलो, त्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं वर्षभर आम्ही ते काम घेऊनच या ठिकाणी काम करतो. आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही केलेल्या कामाचं कुठेतरी मूल्यमापन होतं आहे आणि आज ज्या पद्धतीने संसदरत्न पुरस्कार त्याचं मूल्यमापन झालं आहे याचा एक वेगळा आनंद आहे. कारण ही जी आज संसदरत्न पुरस्कार जो मिळाला आहे त्याची ऊर्जा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून काम करण्यासाठी प्रेरणा देईल. पुरस्काराचं श्रेय कुणाला द्या? पुरस्काराचं श्रेय सगळ्या जनता जनार्दनांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मला वाटतं आणि माझं कुटुंब की जे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे त्या सगळ्यांनाही सुपूर्द करणार. तुम्ही खासदार तर आहात, मात्र खासदाराच्या पुढे संसदरत्न खासदार हे आता लागणार आहे. होय, खूप छान वाटतंय आणि आनंद आहे की आपण केलेल्या कामाचं कुठेतरी मूल्यमापन होतं, याचा आनंद आहे. पाहतोय की या सगळ्या खासदारांच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर या सगळ्या पुरस्काराचं श्रेय जे आहे ते जनतेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 7 खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन राकेश कुमार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.